तिथून आता आपण पुढे निघालोय पुढच्या व्हिडिओसाठी. तर पुलावरचा एक ड्रोन शॉट घेता आला, जास्त नाही मिळाला कारण लगेच पावसाला थोडी सुरुवात झाली, त्याच्यामुळे मला ड्रोन खाली घ्यायला लागला. तर इथून पुढे रस्त्याला तसा प्रॉब्लेम नाहीये. रेल्वे स्टेशन त्याची पूर्ण तिथल्या रस्त्याचं काम चालू होतं, त्याचं काय काय झालंय बघायला लागेल. पण निदान अलीकडचा हा जो रस्ता आहे त्याचा काही इश्यू नाहीये वाटत. परत आता एकदम जोरात पाऊस आलाय, मुसळधार. पुन्हा विजिबिलिटीचा इश्यू होतो, बाहेरचं समोरचं काय पटकन दिसत नाही. तुमच्या रेल्वे स्टेशनच्या जवळ आपण आलोय. मगाशी मी म्हटलं तसंच बघा, इथलं काम अजून काही नाही झालेलं. आणि तेव्हा हा रेल्वेचा पूल आहे, इथनं खालनं रेल्वे जाते. आणि रेल्वेचं काम रेल्वे तर थांबवू शकत नाही आपण, त्यामुळे ते रेल्वेचं टाइम टेबल आणि सगळं मॅनेज करून त्यांना तिथे काहीतरी करायला लागेल. इथे मात्र आता पुढे बऱ्यापैकी रोड कम्प्लीट आहे, मोठा काही असा मेजर इश्यू इथे काही नाहीये. परशुराम 5 किलोमीटर 126. अरे ती छत्री पण त्याच्या डोळ्यासमोर आणते आणि तो हायवे वरनं चाललाय. म्हणजे रिस्क कशी घेतात ते बघा लोक. हायवे वरनं चाललोय, जोरात पाऊस आहे, ती छत्री धरते ती पण त्याच्या अगदी पूर्ण तोंडासमोर धरते. तो अंदाज 55ला चाललाय. मध्ये जरासं डोकं बाहेर काढायचं, समोर बघायचं, न्यायची गाडी. इथे सीएनजी पंप आहे, त्याच्यामुळे जरा आज गाड्या थोड्या दिसत आहेत. सीएनजीला जो व्यवस्थित गाडी चालवतो त्यांना चांगल्या मायलेज मिळतं, पैसा पण बऱ्यापैकी वाचतो तिथे. आता कोणाचं प्रमोशन म्हणून सांगत नाही, पण मारुतीची जी डिझायर गाडी आली सीएनजी, मी तिघा चौघांकडनं ऐकलं की त्याला 30-32 ॲव्हरेज देते गाडी. आता स्पीड लिमिट मध्ये असेल तरच, पण ते सुद्धा माझ्यासारखेच आहेत. म्हणजे 70-80च्या स्पीडने गाड्या चालवणारी लोक आहेत. 30 ते 32च्या रेंज मध्ये त्या गाडीला ॲव्हरेज पडत आहे सीएनजीला. काय वाईट आहे ना. 100 किलोमीटर जर मला जायचं असेल, 30 जर ॲव्हरेज पकडलं तर 3-3.5 लिटर किलो सीएनजी लागेल. म्हणजे जर कॉस्ट काढली आपण आणि 85 रुपये जरी धरली आपण आणि 80 धरली, 300 रुपयामध्ये तुम्ही जाऊ शकता. पेट्रोल व्हेकल जर असेल मला 650 ते 700 म्हणजे दुप्पट. आणि समोर बघा सवत सडा धबधबा आपल्याला बघायला मिळतोय. अजून मोठा फ्लो नाही सुरू झालाय, पण बऱ्यापैकी धबधबा चालू झालाय. चिपळूण मधला प्रसिद्ध धबधबा आहे सवत सडा. इथे आता हळूहळू गर्दी वाढायला सुरुवात होईल.
आहेच, लोक आलेली आहेत. गाड्या थांबल्यात त्या धबधब्यासाठी थांबलेल्या आहेत. इथनं चालत खाली जायला लागतं धबधब्यापर्यंत. इथून आता परशुराम घाटाची सुरुवात झाली. परशुराम घाटातनं पुढे 2 ठिकाणी दरडी कोसळल्या होत्या. आता काय झाले बघूया आपण. ओव्हरऑल घाटामध्ये प्रॉब्लेम नाहीये. इथे काहीतरी झालेलं दिसतं, गाडीला ऍक्सिडेंट झालेला आहे. काचा मागच्या फुटल्यात, पुढचं पण सगळं गेलेलं आहे. तर आता इथे पाऊस नसता तर ड्रोन उडवायला मजा आली असती. मस्त सीन मिळाला असता. खालनं दुथडी वाहणारी नदी, त्याच्या शेजारी रेल्वेचा ट्रॅक, त्यात परत जर रेल्वे पास होताना आली असती तर आणखीन मजा आली असती. आणि इथून डावीकडचा जो रस्ता, या 2 गाड्या उभ्या आहेत, बंद केलाय रस्ता. खाली जो पॉइंट केलेला आहे तिथे जाणारा रस्ता आहे, पण तिकडे भरपूर दरडी कोसळून खचलेला आहे, त्याच्यामुळे तो रस्ता आता बंद आहे. आणि इथे सुद्धा बघा, हा इथला मधला भाग सगळा खचलाय, त्याच्यामुळे हा रस्ता पण आता बंद करून इथनं पुन्हा एक मार्ग चालू आहे. सगळं गेलंय. संरक्षक भिंती आहेत त्या सुद्धा कलल्या आहेत. इथं मस्त समोर बघा डोंगरातनं धबधबा वाहतोय पाण्याचा. इथे आता बऱ्याच ठिकाणी जाळ्या मारलेल्या आहेत. डोंगरामध्ये जाळ्या हे केल्यात स्लायडिंग होऊ नये म्हणून. जरा गाडी कुठे लावता येते का बघूया आपण. थोड्या बाजूला जागा आहे. खाली जो निसर्ग दिसतो तो तुम्हाला मी दाखवेन. शेतीची कामं सुरू झालेली दिसतात आपल्याला. आणि हे मस्त निसर्गाच्या सान्निध्यात वसलेली छोटी छोटी गावं. हा खाली आपल्याला जो दिसतोय हा पिकनिक पॉइंट केलेला आहे, पण आता बहुतेक तो रस्ता बंद आहे. आणि डाव्या बाजूचा इकडचा जो भाग आहे तो खचलाय सगळा. आता त्या शेताच्या मधनं रेल्वे ट्रॅक जातो. पत्रा पण रस्त्यात आडवा घालून ठेवलाय. एवढी पण तस्ती घेतलेली नाही, बाजूला करून ठेवा. थोडासा ढकलून टाकलाय, बघूया.
परशुराम घाटात थोडासा फोटोग्राफीचा छंद होता, तो जोपासून आता पुढे निघाला. इथपर्यंत काही इश्यू नाहीये. खाली जो पिकनिक स्पॉट आहे तो मात्र पुढून तुम्ही खाली येऊ शकता. तुम्हाला वळून खाली यावं लागेल आणि इथून जाताना तो रस्ता बंद केलाय कारण का खचलाय खाली. परशुराम घाटात आता वर आलो आपण. उजवीकडे परशुराम मंदिर आहे, मंदिराकडे जायला रस्ता. आणि त्याचा काय काय असे रेस्टॉरंट झाले अगदी कडेवरती. पूर्वी नव्हतं काही, पण आता हायवे झालाय म्हटल्यावरती लोकांनी तिथे जागा घेऊन व्यवसाय आपले सुरू केले. हा धामणा देवीचा बस स्टॉप होता इथे. परशुराम घाट ते पुढे मला वाटतं खेड, रस्त्याला काय मोठे इश्यूज नाही, व्यवस्थित झालेला आहे. पुढे गेल्यानंतर आता पुढचे अपडेट येईनच. आता इथे परशुराम घाट बऱ्यापैकी आता संपला. आपण घाट चढून वर आलो, घाट माथ्यावरती आलो. इथे आता परशुराम घाट संपला. आता आपण येऊ ते लोटे, लोटे परशुराम. त्याला पीर लोटे असं म्हणतात. पीर लोटे पूर्वी मी लहान असताना कधी असं नाही ऐकलं, आम्ही लोटे परशुरामच म्हणायचो. बऱ्यापैकी केमिकल झोन या मोठ्या मोठ्या केमिकल पेस्टिसाइड्सच्या वगैरे कंपन्या या ठिकाणी आहेत. पूर्वी बस मधनं जाताना इथे रात्रीची बस असायची, रत्नागिरी बोरिवली. रत्नागिरीतनं ती 8 वाजता सुटायची. मुंबईला जायला ती एकच गाडी. तर ह्या परिसरात आलं की असा तो एक झिणझिण्या आणणारा वास चालू व्हायचा, नाकात झिणझिण्या यायच्या. त्या काळी काय अक्कला प्रकार अगदी मोजकाच होता. इथे काय आहे, कशामुळे होते काहीच माहित नव्हतं. नंतर कळायला लागले की हे सगळ्या केमिकल कंपन्या आहेत. त्याचा जो प्रोडक्शनच्या वेळी धूर असतो तो बाहेर जो टाकतात तो आपल्या नाका तोंडात आणि घशात जातो. नंतर खूप उशिराने कळलेलं शहाणपण. पण तो वास घेत आम्ही जायचो इथून. आणि इथेच पुढे कुठेतरी टाटाची साबणाची एक कंपनी होती. तिथे आलं की असा एक थोडा वेगळा गोड वास यायचा. आता इथे तलारी फाटा आला. तलारी पटकन म्हणता येत नाही, बोलण्याची सवय गेली आहे ना. बघा हे सगळं पुढे एक्सपांड झालेलं झोन आहे पुढचा. फक्त एक झालं की उजाड माळरान होता पूर्ण. तिथे लोकांनी हळूहळू घरं बांधायला सुरुवात केली आणि आता ती घरं भाड्याने देतात. तो एक त्यांचा झालेला फायदा म्हणायला हरकत नाही. आणि या कंपन्यांमध्ये जे बाहेर गावातनं आलेले जे कामगार किंवा एम्प्लॉईज आहेत त्यांना राहण्यासाठी काहीतरी हवं असतं. या अशा आता खोल्या वगैरे आहेत त्या भाड्याने देतात. तो एक थोडा रोजगार टाईप विषय सुरू झाला इथे. बघा इथे उजव्या हाताला सुद्धा बघा धूर चालूच आहे. हे सगळ्या नंतर वाढलेल्या कंपन्या. पूर्वी इथे काही नव्हतं, सगळं पूर्ण माळरान होता. आता इथे पूल येईल, छोटासा पूल आहे पण तो
आता दोन बाजू चालू झाल्या. पूर्वी हा पण जातो एवढाच एक पूल होता. हा बघा, हा जो पूल आहे त्याची इथली आठवण म्हणजे पुढे सगळं ओसर माळरान दिसायचं त्या पुलावरून, आणि पावसाळ्यामध्ये असं उंच उंच गवत उगवलेलं असायचं. आता सगळीकडे बघा एवढी वस्ती आणि सगळ्या फॅक्टरीज झाल्या. इथे काय केलंय, डायव्हर्जन दिलेलं आहे. इकडे काहीतरी काम काढलेलं असावं असा अंदाज, काय करतायत माहिती नाही. पुलाचं काम चालू आहे की काय, बहुतेक फ्लायओव्हर होणार असं दिसतंय इथे एकंदरीत. इथे बस थांबा असल्यामुळे गाड्या थांबल्या. हा आता इथे फ्लायओव्हर व्हायचा आहे, आवाशी गाव, त्याच्यामुळे पलीकडची साईड त्यांनी आता बंद केली. बरोबर आहे, कारण इथे काय झालंय, वस्ती भरपूर झाली उजव्या हाताला, त्याच्यामुळे रोड क्रॉस करणं हा मोठा जिकरीचा विषय झालेला आहे. त्याच्यामुळे तो तेवढा तिथे आता फ्लायओव्हर करणार. आता खेड आहे 14 किलोमीटरवर. इथे उजव्या हाताला घरडा हॉस्पिटल, घरडा इन्स्टिट्यूट पण इथनंच आतमध्ये, हॉस्पिटल आणि त्यांची इन्स्टिट्यूट कॉलेज उजव्या हाताला इथं आहे. निगडे स्टॉप. हायवे झाल्यामुळे ठळक अक्षरात गावांची नावं तर दिसायला लागली. पूर्वी एसटीनं तर काही समजायचंच नाही, पण इव्हन गाडी घेऊन जाताना सुद्धा काय कळायचं नाही एवढं. आता जरा ठळकपणे नावं दिसतात. दाल बाटी चुरमा. आता परत इथे टोल नाका आला खेडच्या जवळचा, बोरज गाव टोल नाका. एकूण 16-17 जण आहेत त्यांना टोल माफी आहे. त्यांना टोल नाही भरला तरी चालणार आहे. इथे अजून बाकी सेटअप वगैरे काहीच नाही केलेलं आहे, त्या केबिन बांधून झाल्या आहेत. तर अशा प्रकारे आपण टोल न भरता फुकट मध्ये पुढे आलेलो आहोत. आणि हा आता आला शिवफाटा. एसटीतनं जाताना कंडक्टर ओरडायचा, शिवफाटा उतरून द्या, शिवफाटा शिवफाटा. तोच हा शिवफाटा. जरा हॉटेल बिटेल बाहेर काहीतरी झालंय. एक बस शेड होती फक्त. जांभुर्डे मराठी स्कूल, जांभुर्डे फाटा. खाली बहुतेक गाव असावं ते जांभुर्डे. खेड आहे 6 किलोमीटर. खेड मुंबई. पुन्हा घाट प्रारंभ झाला, घाट सुरू. फुल ऑफ सिनरी असं करत आपण प्रवास करतोय. पावसात फिरण्याची मजाच काय और आहे. आणि येताना पाऊस पडायला हवा. मी भिजणार आहे मस्त पैकी. जाताना आता भिजून नाही शकत, कारण बराच वेळ तसं ओलं बसायला लागेल. येताना मात्र भिजणार आहे मस्त पैकी. फक्त मुसळधार पाऊस यायला पाहिजे. चष्मा काढायला लागतो. चष्मा भिजला की झालं कल्याण सगळं.
हा भोसले घाट सुरू झाला. थोडं पुढे गेलं की ते डेंजर स्पॉट चालू होते. सगळे स्पीड ब्रेकर 15 स्पीड ब्रेकर घातलेले. सुरुवात. इथे पाऊस असतो. पावसात ब्रेक ओले झालेले असतात, ब्रेक पॅड. त्यामुळे गाड्या खूप सावकाश चालवा, पटकन ब्रेक लागत नाही. एकदम गिअर कंट्रोलच करावा लागतो. त्यामुळे मुळातच गाडीचा स्पीड कमी ठेवा, एकदम स्लो चालवा गाडी. स्पीड ब्रेकर घातले त्याचं पण ते कारण आहे, तुम्ही गाड्या सावकाश इथे न्यायच्या आहेत. तुमचे डिस्क ब्रेक असून दे नाही तर कुठले पण असून दे, जर एकदम होल पकडलेला असेल काही वेळेला ब्रेक पटकन लागत नाही, स्लिप होतो. त्यामुळे गिअर कंट्रोल वरती गाडी थांबवता आली तर ठीक, नाही तर अपघात होऊ शकतो. त्यामुळे शक्य करून एकदम स्लो स्पीडनी गाड्या चालवा, इथे स्पीड घेऊ नका. पार्किंगला काय सोय नाही, नाहीतर फोटोग्राफीला स्पॉट मस्त इथला. पार्किंग नाही करू शकत इथे. पुढे खाली सगळं खेड शहर दिसायला सुरुवात होते. बऱ्यापैकी दृष्टीपथात येतं खेड शहर. इथे भिंतीला टायर लावलेले होते, ते काढले नाही म्हणतात. ते बघा, हे सगळे घासलेलं दिसेल तुम्हाला. सगळ्या गाड्या तिथे घासून आपटलेल्या आहेत. बऱ्याच मोठ्या प्रमाणावर ऍक्सिडेंट झाले तिथे. आणि लोक ऐकतच नाही तो. हे बघा, इथे थोडे टायर दिसत आहेत. इथे पण कोणाचा तरी तुकडा पडलेला आहे गाडीचा. लोकांना काय त्या स्पीडची भुरळ पडते बरं. एवढ्या डेंजरस वळण आहे पण तरी गाड्या थांबवत नाहीत. एक स्पॉट आहे, इथं जरा आपण बघूया खाली. समोरचं सगळीकडे पसरलेलं शहर, जिथे एकेकाळी घनदाट जंगल होतं. आणि इकडे आता उजव्या हाताला कोकण रेल्वे थांबलेली दिसेल तुम्हाला, थोडी बारीक. आणि इथे खेडचं रेल्वे स्टेशन. बहुतेक क्रॉसिंग आहे त्याच्यामुळे गाडी थांबलेली आहे तिथे. दुसरी ट्रेन समोर न येत असणार आहे. भोसले घाटामध्ये दुसरा केळा हॉल्ट केलेला आहे, केळा नंबर 2. या खायला. पण बाकी केळं मस्त आहे. भोसले घाट ज्यांनी प्रवास केलाय त्यांना माहिती आहे, वळणं तशी डेंजरस राहिली. त्याला कोणी आता काय करू पण शकत नाही, तसंच राहणार. त्या वळणांना घेऊनच आपल्याला पुढे जायचंय. भोसले घाटातला तो जो शार्प बेंड आहे ना, टर्न, तिथे घाटात गाडी चढवताना मजा यायची. इकडनं चिपळूणकडे जाताना हमखास कुठला तरी ट्रक समोर असायचा. तुम्हाला झक मारत त्याच्या मागनं पहिल्या गिअरवरती गाडी उठवत राहायला लागायचं. भोसले घाट समाप्तो. हा पूल सुरू झाल्यानंतर मग इकडे कदाचित दुसऱ्या पुलाची सुरुवात होईल. डाव्या हाताला इकडे रेल्वे स्टेशन आहे, त्याला जायला रस्ता कुठून आहे. हा छोटा जो ब्रिज आहे हा क्रॉस करून पुढे गेलात की डाव्या हाताला रेल्वे स्टेशनचा रोड आहे. रवेड रेल्वे
रेल्वे स्टेशन हे माझे चाळे. धड कुठला शब्द उच्चारत बसायचा नाही, काहीतरी त्याच्यावर मोडतोड करत बसायची. लहानपणापासूनची सवय. मोडतोडीचे परिणाम. मोडतोड करतच आतापर्यंत सगळं आयुष्य घालव. वस्तू आली की पहिली मोडायची, उघडून बघायची आत काय आहे. तर खेड फाट्यावरून आता आपण पुढे आलो. रेल्वे स्टेशनचा फाटा. आता इथे पुढे गेलो की खेड नदीवरचे 2 नवीन पूल येतील. नदीवरचे पूल आता याची हाईट पुढे भरपूर वाढली, त्यामुळे काय आपल्याला तसा धोका पण नाही पुराचा किंवा पाणी ओव्हरफ्लो होत आहे म्हणून ट्रॅफिक बंद ठेवलंय हाही विषय नाही. आता इथून डावीकडे खेड शहर आणि दापोली रोड, खेड मार्गे दापोली, आणि इथून खाली तुम्ही उतरलात खेड शहरामध्ये किंवा गावामध्ये जाता भरणा नाका आला. भरणा नाक्याच्या ब्रिजचं काम पण खूप वर्ष लटकलं होतं. अखेर तो झाला. छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा इथे कुठेतरी खालच्या बाजूला आता तो गेला, वरून आपल्याला काय दिसणार नाही. तिथं ती एक खूण होती. पुतळा आला महाराजांचा की भरणा नाका आला. इथे रोड साईड अशी भरपूर त्यावेळेची काही अशी प्रसिद्ध हॉटेल होती. इथे सन्मान म्हणून हॉटेल आहे, त्यातलंच एक प्रसिद्ध त्या काळचं हॉटेल होतं. बऱ्याचशा रात्रीच्या गाड्या पण तिथे जेवायला थांबायच्या भरणा नाक्यावर. 3-4च हॉटेल होती, पण तिथे गाड्या साधारणपणे थांबायच्या, जेवणाचे हॉल्ट असायचे. आता अलीकडे गेल्या अनेक वर्षात काय मला माहिती नाही, आणि बसने कधी जायचा प्रश्नच आला नाही. मुंबईलाही जायचा कधी प्रश्न आला नाही. मला कदाचित सांगून खोटं वाटेल, बिझनेस साठी खरेदीसाठी मी मुंबईला जायचो. शेवटची ट्रिप माझी झाली 2001 साल. त्याच्यानंतर मुंबईला खरेदी वगैरे हा विषय बंद झाला. आता हा पण खेड भरणा नाका सोडून पुढे आलोय. हा व्हिडिओ मी आता इथे थांबवतो. माझे व्हिडिओ आपल्याला आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. आता शिंदेवाडीला इथे मी हा व्हिडिओ थांबवतो. आपल्या सहकार्याबद्दल धन्यवाद.